धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील बेहेड इथले सेवानिवृत्त अभियंता अर्जुन तोरवणे यांनी आपल्या 9 एकर क्षेत्रात सुमारे 2280 सीताफळ झाडांची लागवड करत आर्थिक प्रगती साधली आहे। विशेष म्हणजे ते घेत असलेले उत्पादन हे 100% सेंद्रिय पद्धतीने असल्याने त्यांची सीताफळ ही देशातच नव्हे तर विदेशातही जातात। नमस्कार, मी अमोल राजपूत, लेट्स अप मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आहोत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आणि साक्री तालुक्यातील बेहेड या गावात आलो आहोत। 9 एकर क्षेत्रामध्ये सुमारे 2000 पेक्षा जास्त झाडं सीताफळांची लागवड केलेली आहे। एकीकडे पारंपरिक शेती करताना जे नुकसान येतं त्या नुकसानीकडे न बघता सीताफळ हे झाड लावून त्यांनी किती उत्पन्न घेतले, काय त्यांचा नफा आहे, काय ते शेतकऱ्यांना सांगू इच्छिता, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मी लहानपणापासून शेती करतोय, तरी या शेतीमध्ये पारंपरिक सुरुवातीला शेती केली, परंतु त्याच्यातून जे काही आउटपुट मिळालं पाहिजे ते मिळत नव्हतं। म्हणून मी अगोदर डाळिंबाचा प्रयोग केला। डाळिंब जवळजवळ 15 वर्षे काढलं। त्यानंतर 2017 मध्ये मला सुरुवातीपासून सीताफळाची आवड असल्यामुळे मी सीताफळावर अभ्यास केला आणि त्याप्रमाणे मी 2017 मध्ये सीताफळ लावून आत्ता जवळजवळ आपला साधारणतः 2017 मध्ये 2280 झाडं लावले, तेही 16 बाय 16 अंतरावर। आणि त्याच्यातून आज बऱ्यापैकी उत्पन्न मला मिळत आहे। साधारणतः अशा प्रकारची सीताफळं मी एक्सपोर्ट करतोय। यावर्षी आता करोनामुळे या 2 वर्षापासून एक्सपोर्ट बंद आहे, परंतु मागील 2 वर्ष सीताफळ मात्र एक्सपोर्ट केलं। आत्ता सुद्धा करोनामुळे भाव थोडेसे कमी असल्यामुळे पाहिजे तसं उत्पन्न मिळालं, म्हणजे नफा मिळाला नाही, परंतु इतर पिकांपेक्षा नक्कीच चांगला आहे असं मी म्हणेल। पारंपरिक शेती करताना वर्षभरात हंगामी पिकं घेत असताना मेहनत जास्त करावी लागते, शिवाय मजुरांवरचा खर्चही मोठा होतो। ऐनवेळी मजूर मिळत नाहीत। संपूर्ण त्रास बघता त्यांनी सीताफळ पिकांच्या लागवडीला प्राधान्य दिलं। सेंद्रिय पद्धतीने सीताफळांचं उत्पादन घेत असल्या कारणाने इस्रायल आणि बांगलादेशात अर्जुन तोरवणे यांच्या सीताफळांना मोठी मागणी आहे।